नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी श्री एम व्ही कानूरकर, सहाय्यक शिक्षक दिन इंग्लिश स्कूल चंदगड. आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. मित्रो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती कृतीपत्रिका आराखडा पाहणार आहोत. तर मित्रो, ही कृतीपत्रिका एकूण 80 गुणांची असणार आहे आणि शालेय स्तरावरती 20 गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे. कृतीपत्रिका पाहण्या अगोदर आपण घटकानुसार गुण विभागणी पाहूया. मराठी कुमार भारती प्रथम भाषा इयत्ता 10वी घटकनिहाय गुण विभागणी. तर मित्रो, घटकनिहाय गुण विभागणी जर आपण विचारात घेतली तर गद्यपाठ यासाठी एकूण 18 गुण आहेत, पद्यपाठासाठी 16 गुण आहेत, स्थूल वाचन या विभागासाठी 6 गुण आहेत, भाषाभ्यास व व्याकरण यासाठी 16 गुण आहेत आणि उपयोजित लेखन यासाठी 24 गुण आहेत. असे एकूण 80 गुण या कृतीपत्रिकेसाठी असणार आहेत आणि याच घटकानुसार कृतीपत्रिकेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कृतीपत्रिका आराखडा आपण पाहताना विभाग 1 गद्य विभाग यामध्ये कृती 1 अ पठित उतारा, कृती 1 अ पठित उतारा यासाठी 7 गुण आहेत आणि याच्यामध्ये कृती असे आहेत: आकलन कृती 2 गुण, आकलन कृती 2 गुण आणि तिसरी कृती आहे स्वमत कृती, ही 3 गुणासाठी. असे 2, 2 आणि 3 असे एकूण 7 गुण या प्रश्न पहिला अ यासाठी आहेत. जसं प्रश्न पहिला अ पठित उतारा यासाठी 7 गुण आहेत, तसेच आ यामध्ये सुद्धा 7 गुण आहेत. खरं तर हे दोन्ही पठित उतारे पाठ्यपुस्तकातील असणार आहेत. हे दोन्ही पठित उतारे पाठ्यपुस्तकातील असणार आहेत. त्यानंतर या प्रश्न पहिला यामध्ये ई अपठित उतारा यासाठी एकूण गुण 4 असणार आहेत. यासाठी एकूण गुण 4 असणार आहेत आणि हा मात्र पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा असणार आहे. हा पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारा असणार आहे. यासाठी 4 गुण असणार आहेत आणि कृती असे आहेत: आकलन कृती 2 गुण, आकलन कृती 2 गुण असे एकूण 4 गुण या प्रश्न पहिला ई साठी असणार आहेत. म्हणजे विभाग 1 यामध्ये अ 7 गुण, आ 7 गुण आणि ई 4 गुण असे एकूण 18 गुण या विभाग 1 साठी असलेले पाहायला मिळतात. यानंतर दुसरा विभाग पद्य विभाग यासाठी एकूण गुण 16 असणार आहेत. यासाठी एकूण गुण 16 असणार आहेत. यामध्ये अ पठित पद्य, अ पठित पद्य हे पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणाऱ्या पद्यापैकी कोणतीही एक कविता कृतीपत्रिकेमध्ये विचारलेली असणार आहे आणि आपण आता ही 8 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी पाहूया. 8 गुणांसाठी कृतीनिहाय गुण विभागणी पाहूया. यामध्ये 1 आकलन कृती 2 गुण, 2 आकलन कृती 2 गुण, 3 कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ लिहिणे यासाठी 2 गुण आणि चौथी कृती म्हणजे काव्य सौंदर्याची कृती असणार आहे. काव्य सौंदर्याची आणि इथे याच कवितेतील कोणत्याही 2 ओळी विचारल्या जातील आणि त्यावर आधारित काव्य सौंदर्य लिहिणं अपेक्षित आहे आणि ही कृती 2 गुणासाठी असणार आहे. मग अशा प्रकारे अ ही 8 गुणांच्या कृती या ठिकाणी असणार आहे आणि पद्य विभागातील आ
8 गुणांच्यासाठी ही कृती आहे. पद्य विभागातील आ ही पण 8 गुणांच्यासाठी कृती आहे. अ साठी दिलेली कविता सोडून पाठ्यपुस्तकातील कोणत्याही 2 कवितांची फक्त इथे नावे दिलेली असणार आहेत आणि त्यावर आधारित कृती विचारल्या जातील. 8 गुणांच्यासाठी कृतीनिहाय गुण विभागणी यामध्ये कशी आहे पहा. 8 गुणांच्यासाठी कृतीनिहाय गुण विभागणी इथं पहा. इथं की या आ प्रश्नात 2 उपप्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत. या आ प्रश्नात 2 उपप्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहेत. त्यापैकी एक खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. आता कवितेवरील आधारित कृती विचारलेल्या जातील आणि इथे तुम्हाला 2 कवितांची नावे दिली जातील. त्यापैकी एक कविता निवडून त्यावर आधारित सर्व प्रश्न लिहावयाचे आहेत. इथे महत्त्वाची सूचना म्हणजे 2 कवितांची नावे दिलेली आहेत म्हणून दोन्ही कवितेवरील निम्मे निम्मे प्रश्न सोडवायचे नाही आहेत, तर ते एकाच कवितेवरचे प्रश्न सोडवायचे आहेत. मग कोणतीही कविता तुम्ही निवडा, पण त्याच कवितेवरचे विचारलेले प्रश्न सोडवायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा आहे आणि त्यामध्ये 8 पैकी कोणत्याही 4 गुणांच्या कृती सोडवायच्या आहेत. तर त्या कृती कोणत्या आहेत पहा. पहिली कृती म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री, 1 गुण. दुसरी कृती प्रस्तुत कवितेचा विषय, यासाठी 1 गुण. तिसरी कृती प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा, 1 गुण. आता या ठिकाणी कवितेतील कोणतेही 2 शब्द दिले जातील आणि दोन्ही शब्द सोडवणं अपेक्षित आहे आणि एका शब्दाला 1 गुण असणार आहे. चौथी कृती प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, यासाठी 2 गुण आहेत. पाचवी कृती प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा, यासाठी 2 गुण आहेत. आणि 6वी कृती आहे प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा, याच्यासाठी 2 गुण आहेत. 7वी कृती कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा, 2 गुण. आणि 8वी कृती आहे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा, यासाठी 2 गुण आहेत. इथं महत्त्वाचं आहे पहा, 4 गुणांसाठी कोणत्याही कृती विचारल्या जातील. यामध्ये 1 गुणांच्या 2 कृती व 2 गुणांची 1 कृती किंवा 2 गुणांच्या 2 कृती अशा असणार आहे. यामध्ये अर्ध्या गुणांसाठी कृती असणार नाही. त्यानंतर त्यातील दुसरा प्रश्न पाहूया, म्हणजे प्रश्न 2 आ आणि यामध्ये 2. मग या प्रश्नामध्ये काव्यपंक्तीचे रसग्रहण करा, काव्यपंक्तीचे रसग्रहण करा आणि याला गुण आहेत 4. अ आणि आ या प्रश्नाला दिलेल्या कविता सोडून पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या पद्यापैकी कोणत्याही एका कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळींचे रसग्रहण करायचे आहे. आणि हे रसग्रहण आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये या 3 मुद्द्यांना अनुसरून रसग्रहण करायचे आहे. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये या 3 मुद्द्यांना अनुसरून रसग्रहण करणे अपेक्षित आहे. यानंतर विभाग 3 हा स्थूल वाचनावर असणार आहे आणि याला एकूण गुण आहेत 6. यामध्ये एकूण 3 कृती विचारल्या जातील, त्यापैकी 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येकी 3-3 गुणांच्या 2 कृती आणि ह्या
स्वमत व अभिव्यक्तीवर आधारित असणार आहेत. यानंतर विभाग चौथा हा भाषाभ्यास आणि व्याकरण या घटकावर आधारित असणार आहे. भाषाभ्यास व व्याकरण आणि यासाठी 16 गुण आहेत. यामध्ये अ आणि आ आहे. यापैकी प्रश्न चौथा अ व्याकरण घटकावर आधारित कृती असणार आहे. प्रश्न चौथा अ व्याकरण घटकावर आधारित कृती असणार आहेत आणि याला एकूण गुण आहेत 8 आणि त्यामधील उपप्रश्न असे असणार आहेत. एक समास, यामध्ये द्विगु, कर्मधारय, द्वंद्व हे समास असणार आहेत आणि द्वंद्व समासाचे इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व हेही उपप्रकार या ठिकाणी विचारले जाणार आहेत. गुण आहेत 2. दुसरी कृती असणार आहे इथं शब्दसिद्धीची आणि याला गुण आहेत 2. यामध्ये प्रत्ययघटित शब्द, उपसर्गघटित शब्द आणि अभ्यस्त शब्द यावर आधारित हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर याच्यावर तिसरी कृती असणार आहे वाक्प्रचार. यामध्ये खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणतेही दोन आणि गुण आहेत 4. म्हणजे यामध्ये 4 वाक्प्रचार विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 2 सोडवणं अपेक्षित आहे. वाक्प्रचाराच्या अर्थाला 1 गुण आणि वाक्यात उपयोगाला 1 गुण असे 2 वाक्प्रचार सोडवणे आणि एकूण गुण 4 आहे. प्रश्न चौथा आ भाषिक घटकावर आधारित कृती असणार आहेत. भाषिक घटकावर आधारित कृती असणार आहेत आणि याला गुण आहेत 8. यामध्ये पहिली कृती म्हणजे शब्द संपत्ती कृती. याला 4 गुण आहेत आणि यामध्ये 1 समानार्थी शब्द लिहा, 2 विरुद्धार्थी शब्द लिहा, 3 एकवचन अनेकवचन लिहा किंवा ओळखा. चौथी कृती आहे शब्द समूहाबद्दल 1 शब्द लिहा. मग यामध्ये 3 शब्द दिलेले असतील, त्यापैकी 2 लिहिणे अपेक्षित आहे. पाचवी कृती शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. यापैकी कोणत्याही 4 घटकावर प्रत्येकी 1 गुणांच्या 4 कृती विचारल्या जातील. या आ मध्ये दुसरी कृती ही भाषिक घटकावरच आधारित असणार आहे आणि ती म्हणजे लेखन नियमानुसार लेखन आणि याला गुण आहेत 2. यामध्ये 1 अचूक शब्द ओळखा आणि यामध्ये कोणतेही 6 शब्द 4 पर्यायासह दिलेले असतील. कोणतेही 6 शब्द 4 पर्यायासह दिलेले असतील आणि या 4 पर्यायापैकी एकच शब्द नियमानुसार अचूक असणार आहे आणि तो लिहायला हवा. त्याचबरोबर 6 शब्दापैकी 4 शब्द सोडवणे अपेक्षित आहे. 6 शब्दापैकी 4 शब्द सोडवणे अपेक्षित आहे. गुण आहेत 2 आणि एका शब्दाला अर्धा गुण या ठिकाणी असणार आहे. या प्रश्नाला किंवा म्हणजे पर्यायी प्रश्न असणार आहे आणि तो वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. प्रत्येक वाक्यात 2 शब्द लेखन नियमानुसार चुकीचे असतील. अशी 4 वाक्ये दिली जातील, त्यापैकी 2 सोडवणं अपेक्षित आहे. इथे प्रश्न असणार आहे खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यातील शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. प्रश्न चौथा आ मध्ये तिसरी कृती असणार आहे विरामचिन्हे आणि याला गुण आहेत 1. यामध्ये 1 योग्य विरामचिन्हे वापरा, 2 विरामचिन्हे ओळखा, 3
चुकीची विरामचिन्हे बदला. या 3 कृतीपैकी एक गुणासाठी कोणतीही एक कृती विचारली जाईल. म्हणजे विरामचिन्ह वापरा किंवा विरामचिन्हे ओळखा किंवा चुकीची विरामचिन्हे बदला. अशा 3 कृतीपैकी एक कृती विचारली जाईल आणि गुण आहेत 1. चौथी कृती याच्यामध्ये आहे पारिभाषिक शब्द. 1 गुणांच्यासाठी ही कृती आहे. गद्य व पद्य या दोन्ही घटकावर आधारित कोणतेही 2 पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्द दिले जातील. दोन्हीही लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येक शब्दासाठी अर्धा गुण असणार आहे आणि एकूण गुण 1 असणार आहे. यानंतर कृतीपत्रिकेतील शेवटचा विभाग म्हणजे उपयोजित लेखन. हा विभाग 5वा आहे आणि यासाठी एकूण गुण आहेत 24. सर्वात अधिक गुणांचा हा विभाग आहे. यामध्ये पत्रलेखन याला गुण आहेत 6. यामध्ये औपचारिक पत्रलेखन किंवा अनौपचारिक पत्रलेखन या दोन्हीपैकी एक पत्र लिहिणं अपेक्षित आहे. मग औपचारिक पत्रामध्ये मागणी पत्र किंवा विनंती पत्र या दोन्हीपैकी एखादं येईल किंवा अनौपचारिक मधले कौटुंबिक पत्र. अर्थात ही 2 पत्रे या ठिकाणी येतील आणि दोन्हीपैकी एक पत्र लिहिणं अपेक्षित आहे. आणि या प्रश्नाला पर्यायी प्रश्न आहे आणि तो म्हणजे सारांश लेखनाचा. सारांश लेखनामध्ये विभाग 1 गद्य प्रश्न क्रमांक 1 ई यामधील अपठित उतार्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. अर्थात हा उतारा अगोदर आपण वाचलेला असणार आहे, त्यावरच्या कृती सोडवलेल्या असणार आहेत. या ठिकाणी पुन्हा तो उतारा वाचायचा आणि त्यावर 1/3 सारांश लेखन करायचे आहे. विभाग 5व्या मधील दुसरी कृती म्हणजे आणि ती आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन. या तिन्ही घटकावरती आधारित प्रश्नपत्रिकेत कृती दिलेल्या जातील आणि त्यापैकी 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे. म्हणजे जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन या तिन्हीपैकी 2 कृती सोडवणं अपेक्षित आहे आणि प्रत्येक कृतीला 5 गुण आहेत. असे एकूण 10 गुण या कृतीसाठी असणार आहेत. विभाग 5व्या मधली ई लेखन कौशल्यावर आधारित असणारी कृती आहे आणि या कृतीसाठी एकूण गुण आहेत 8. लेखन कौशल्य लिहित असताना कमीत कमी 100 ते 120 शब्दात असणे अपेक्षित आहे आणि यामध्ये प्रसंगलेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन, प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. कृतीपत्रिकेत या तिन्ही घटकावर आधारित कृती दिलेल्या असतील आणि त्यापैकी एक सोडवणं अपेक्षित आहे आणि गुण आहेत 8. अशा प्रकारे विभाग 1 गद्यपाठावर 18 गुण, विभाग 2 पद्यपाठावर 16 गुण, विभाग 3 स्थूल वाचन पाठावर 6 गुण आणि विभाग 4 भाषाभ्यास व व्याकरण यासाठी 16 गुण आणि शेवटचा 5वा विभाग उपयोजित लेखन यावरती 24 गुण अशी एकूण 80 गुणांची कृतीपत्रिका असणार आहे. विद्यार्थी मित्रो, माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करून जवळच असलेले लाल रंगाचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि जर तुम्हाला सूचना करायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.